नाशिकच्या दिंडोरी तालुक्यात प्रथमच पांढऱ्या रंगाचं बिबट्याचा बछडा आढळल्यानं वन विभागासह नागरिकांमध्ये उत्सुकता पसरली आहे. 6 मार्च रोजी चाचडगाव शिवारातील ऊस शेतीमध्ये सापडलेल्या 3 नवजात बछड्यांपैकी एकाचा रंग चक्क पांढरा असल्याचं निदर्शनास आलंय. ही घटना नाशिक वन विभागासाठी देखील पहिल्यांदाच नोंदली गेली आहे. 6 मार्चला ऊसतोड सुरू असताना शेतमजुरांना ऊस शेतीत 3 बछडे दिसले. याची माहिती मिळताच दिंडोरी वनपथकानं तातडीनं घटनास्थळी धाव घेत 3ही पिल्लांचे रेस्क्यू केलं. त्यापैकी एका बछड्याची त्वचा पांढरी असून अंगावर हलके काळे ठिपके दिसत असल्यानं अधिक तपासासाठी नाशिक डिव्हिजनच्या विशेष पथकाला बोलवण्यात आलं. पथकाने बछड्यांना ताब्यात घेऊन वैद्यकीय तपासणी केली असता ते अवघे 10 दिवसांचे असल्याचं स्पष्ट झालं. यानंतर वन अधिकाऱ्यांनी संवेदनशीलतेनं पावलं उचलत बछड्यांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात परत नेण्याचा निर्णय घेतला. याच दिवशी सायंकाळच्या सुमारास पथक पुन्हा चाचड गावातील शेतात पोहोचलं. बछड्यांना टोपलीखाली सुरक्षित ठेवून परिसरात ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले. रात्रीच्या वेळी बिबट्या मादी घटनास्थळी आली आणि तीनही बछड्यांना जबड्यात धरून सुरक्षित ठिकाणी हलवून नेलं. ही संपूर्ण प्रक्रिया कॅमेऱ्यातही कैद झाली आहे. वन विभागाच्या या यशस्वी कारवाईमुळे बछड्यांचे प्राण वाचले असून आईसोबत त्यांची सुखरूप पुनर्भेट घडवून आणण्यात आली आहे. दिंडोरीत प्रथमच पांढऱ्या बिबट्याचा बछडा आढळल्यानं हा विषय सध्या जिल्हाभरात चर्चेचा विषय ठरतोय. ब्युरो रिपोर्ट, लुंबिनी न्यूज, नाशिक.